गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे. कसे आहात सगळे? तर आजची रेसिपी आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी हा कांदा कापलेला आहे. हा कांदा बघू शकता, असा उभा कापलेला आहे. असा मोठा मोठा कांदा कापायचा आणि हा तळून घ्यायचा. आणि इकडे हे दही घेतलेले आहे. इकडे हे फ्लावर आहे, अर्धा किलो फ्लावर, पाव किलो गाजर, 2-3 बटाटे, अर्धा किलो वाटाणा आहे हा. आणि इकडे हे 1 किलो तांदूळ आहे. 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवायची. आणि हे आहे ना भिजत ठेवायचे 10-15 मिनटं. त्याच्यासाठी हा व्हेज बिर्याणीचा मसाला पण आणलेला आहे. आता इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि हा कांदा तळून घ्यायचा. आता हा कांदा इकडे तळायला टाकलेला आहे बिर्याणीसाठी. आणि इकडे खडे मसाले घेतलेले आहेत. हा तेजपत्ता आहे, ही मोठी विलायची आहे, आणि हे थोडेसे काळी मिरी आहे, आणि थोड्याशा लवंगा घेतलेल्या आहेत. लवंगा, खडा मसाला. आणि इथं कोशिंबीरसाठी काकडी आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता इकडे भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे ह्या टोपामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकून घ्यायचे. आता हे 1 किलो राईसला नमक टाकायचं. इकडे हा कांदा तळायचा चाललेला आहे. इकडे ही अशी दह्याची कोशिंबीर बनवली. आता हे दह्यामध्ये ना बिर्याणी मसाला टाकलाय आणि याला आता असं मिक्स करून घ्यायचं. आता इकडे हे तांदूळ टाकलेले आहेत. गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. 15 मिनिटं याला उकळायला जाणार आहे. शिजून द्यायचा तांदूळ. आणि नंतर चाळणीत ओतून घ्यायचा त्याला. याच्यामध्ये कोणाला खडे मसाले नको असतील तर ते पण काढू शकतो आपण. आता याच्यामध्ये जिरं टाकलंय. आता याच्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकून घ्यायचे. आणि ह्या भाज्या आहेत, ह्या त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या, थोड्याशा शिजवून घ्यायच्या. आता हे कांदा त्याच्यामध्ये परतायला टाकलेला आहे. आणि नंतर ह्या भाज्या टाकायच्या. आता हा कांदा चांगला परतवून घ्यायचा. आता हे बघा उकडून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं. राईस थोडासा हलकासा फ्राय होऊन द्यायचा, सुकून द्यायचं. आता याच्यामध्ये हे थोडे मसाले टाकून घ्यायचे बिर्याणीसाठी. हे हळद पावडर टाकली, लाल तिखट टाकले, धना मसाला आहे, आणि आता ह्या भाज्या याच्यामध्ये ना चांगल्या फ्राय करून घ्यायच्या, उकडून शिजवून घ्यायच्या. हे पहा, ही बिर्याणीचा असा लेयर केला आहे आणि असा मसाला टाकलेला आहे. सो आपली बिर्याणी रेडी.